तर नमस्कार, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या अशा भरपूर महिलांची ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांची ई-केवायसी चुकलेली होती आणि त्यामुळे त्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते। तर अशा महिलांना आता त्यांची ई-केवायसी मध्ये दुरुस्त करण्यासाठी ई-केवायसी पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे। तर या संदर्भात एक महाराष्ट्र शासनाकडून जी-आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा काही सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत। तर बघूया काय जी-आर आहे आणि काय सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत। तर बघा, हा महाराष्ट्र शासनाचा हा जी-आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचं जी-आर महिला व बाल विकास विभागाअंतर्गत दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या अंतर्गत शासन निर्णय काय आहे तर बघूया। शासन परिपत्रक। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत दिनांक 31/12/2025 पर्यंत या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे। तथापि त्यांची सदर प्रक्रिया पूर्ण करताना कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे। अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी 31/3/2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना ज्यांना चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला होता आणि ते अपात्र झाल्या होत्या, तर अशा महिलांसाठी आता त्यांची ई-केवायसी सुधारण्यासाठी 31/3/2026 पर्यंत संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। बघा, त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा या सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजना 31 मार्च पर्यंत ई-केवायसी दुरुस्तीची संधी। ज्या पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे। तर बघा, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा अशी सूचना जाहीर करण्यात आलेली आहे। तर ज्या महिलांची ई-केवायसी चुकलेली होती अशा महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत त्यांची ई-केवायसी दुरुस्त करून घ्यायची आहे। तर अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।